आगामी लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात आणि यामुळेच अनेक उमेदवारांच्या चर्चा ज्या समोर येत आहेत। खरं तर पुणे लोकसभेसाठी सध्या दंगेकर पॅटर्न अशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत त्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। या संबंधी जाणून घेऊयात। आपल्यासोबत स्वतः आमदार दंगेकर आहेत। काय सांगाल, पुन्हा एकदा अशा पद्धतीने एक दंगेकर पॅटर्न जो आहे तो पुन्हा दिसतोय, त्या पद्धतीच्या ज्या पोस्ट आहेत त्या व्हायरल होत आहेत? बघा, माझी निवडणूक गेल्या 30 वर्षामध्ये मी 9 निवडणुका लढवल्या आणि ह्या नवीन निवडणुका जनतेने हातात घेतलेल्या आहेत। सोशल मीडियातलं मी कधीच काम बघत नाही, पण जनता जी सोशल मीडिया माझी चालवते, मी ट्रेनिंगला होतो निवडणुकीत जिंकल्यानंतर। म्हणजे ही जनतेचा आवाज आहे आणि जनतेचा आवाज हा मतपेटीपर्यंत पोचतोय, कारण माझ्या 9 निवडणुकीमध्ये हा जनता माझा पेटीपर्यंत मला जनतेने नेलेलं आहे आणि सातत्यानं 25 वर्ष नगरसेवक, एक वेळा आमदार, अशा काळात मला सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने मला उच्च पदावर नेलेलं आहे आणि त्यांचा तो प्रयत्न असू शकतो। त्यामुळे आज कार्यकर्ते असतील, जनतेतून आवाज येत असेल तर तो आवाज आपण कधीही स्वीकारायला तयार आहे। कारण मी राजकारणामध्ये ठरवलं, कधी म्हटलं की निवडणूक लढवायची किंवा मैदानात यायचं तर मी मैदानात लगेच तयारी असते माझी, कारण मी पैलवानी माणूस आहे। पैलवानकीचं क्षेत्र माझं आहे आणि क्षेत्रीय असल्यामुळे छत्रपतींचा वारसदार आहे, त्यामुळे मी लढायला कधीच घाबरत नाही। लढणं हे आपल्या रक्तात आहे। म्हणजे इच्छुक आहात? मी लढायला आत्ता तयार आहे। कुणी म्हणलं मफलर लगेच चालू, इच्छुक मी काय म्हणजे मी राजकारणात आलो त्या दिवसापासूनच इच्छुक आहे। रोज एक निवडणूक लढवायची तरी माझी तयारी असते, कारण जनतेने आवाज दिलेला आणि जनतेचा आवाज स्वीकारला पाहिजे। या पोस्ट तुमच्यापर्यंत आल्यात का सोशल मीडिया? नाही, मी मोबाईल बघत नाही। तुम्ही बघितलं ना, मी इथं माझ्या खिशात बी मोबाईल नाही। जनताच मोबाईल सगळं तेच करतात, कार्यकर्ते करतात, जनता करते, मित्र करतात, बाकीची लोक करतात। त्यामुळे हा जनतेचा आवाज आहे आणि जनतेचा आवाज स्वीकारला तयार आहे। पुण्याचे कुठले असे मुद्दे आहेत की जे निवडणुकीचे होऊ शकतात? आज पुण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये गुन्हेगारीचा प्रश्न आहे, पुण्यामध्ये प्रदूषणमुक्त पुणे पाहिजे। आजची पुण्याची जी लोकसंख्या वाढते याच्यामध्ये कुठलाही आळा नाही आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले, खासदार झाले, 100 नगरसेवक झाले, पण पुण्याच्या कुठल्याही सुविधेवर त्यांनी लक्ष दिलं नाही। सत्ता आणि पैसा आणि पैशातून सत्ता एवढंच गणित आहे। आज ही महासत्ता घाबरलेली आहे। ही महासत्ता यासाठी घाबरली की आज शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांची लोक फोडून नेतात। ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना ईडी लावल्या, ज्यांना नोटिसा दिल्या, ज्यांना चौकशीला बोलवलं, त्यांना पक्षात घेऊन आज हे सत्ता करण्याचा प्रयत्न करतात। ही जनता दूध खोळी नाही आहे, जनता हुशार आहे, संविधान लोकशाहीला मानणारी जनता आहे आणि या जनतेला कोणी खोळं समजत असेल तर त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजपाशी लढत दिसणार म्हणजे? फिर एक बार काँग्रेस, फिर एक बार काँग्रेस। तर हे होते रवींद्र दंगेकर आणि त्यांनी जर पक्षाने संधी दिली तर मी पुणे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई तक, लोणावळा, पुणे।